ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. चैतन्य आणि साक्षी अर्जुनच्या घरी आलेले असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य मला फक्त तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा साक्षीमध्ये बोलते, चैतन्य माझ्यामुळे तुमच्यात वाद होत असतील तर मी जरा बाहेर थांबते. चैतन्य म्हणतो, नाही साक्षी, तू कुठेही जायचं नाही, तू इथेच थांबणार आहेस. अर्जुन म्हणतो, अरे आत्तासुद्धा ती समजूतदारपणाचं नाटकच करते आणि तिला जायचं आहे तर जाऊ दे ना खाली. अर्जुन म्हणतो, आणि ऐक, बाहेर उभं नाही राहायचं, डायरेक्ट खाली जायचं, नाहीतर बाहेर उभे राहून दाराला कान लावून आमचं बोलणं ऐकत बसशील तू. चैतन्य ओरडतो, अर्जुन. चैतन्य त्याच्याशी भांडायला सुरुवात करतो, मी म्हटलं होतं ना साक्षी, तू इथे आलीस तर हा काहीतरी वेळं आपकडे बोलेलच. सायली बोलते, अरे प्लीज प्लीज तुम्ही जरा शांतपणे ऐकताय का, ऐकून तरी घ्या. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू आपल्या मैत्रीचा दाखला दिला ना म्हणून इथपर्यंत आलो. माझी अजिबात इच्छा नव्हती. तू आता शेवटचंच सांगतो, तुला माझ्याशी जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ना, ती साक्षी समोर सांग, नाहीतर मी निघतो. तुझ्या घरात थांबण्याची माझी फाडीची इच्छा नाही. अर्जुन म्हणतो, अरे या मुलीमुळे तुझं ब्रेन बंद पडलं आहे का चैतन्य, बाकी सगळं सोड. पण हिच्या बापामुळे तुझ्या प्रताप अंकलची काय अवस्था झाली हे पण विसरलास तू. आणि तरीसुद्धा या मुलीला तू आमच्या घरी माझ्यासमोर आणायची तुझी हिंमत कशी झाली. अर्जुन म्हणतो, तुझे फक्त 5 मिनटं मला दे, आपण दोघंच असू, त्यानंतर तुझ्या लाईफचे सगळे डिसिजन चेंज होतील. चैतन्य म्हणतो, माझ्या लाईफशी तुझा काही संबंध राहिला नाही बरं, आणि एवढी काळजी वाटण्या इतकं आपल्याला आता उरलंच नाही. तेव्हा तू जो काही प्रयत्न केला आहेस ना आज, तो पुन्हा करू नकोस. आणि साक्षीला घेऊन चैतन्य निघून जातो. दुसरीकडे प्रिया रविराजची कान भरायला पुन्हा त्याच्या रूममध्ये जाते. बाबा थोडं बोलू, काका असं का करतात मला तेच कळत नाही आहे. रविराज म्हणतात, काय झालं, आता काय केलं नागराजने, तुम्हाला पवार वकील माहिती आहेत ना. रविराज म्हणतात, हो, आता ते मैपत शिकरेंची केस लढत आहेत. रविराज म्हणतात, तुला कसं माहिती ते. प्रिया म्हणते, मला असं वाटतं की नागराज काका पवार वकिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. दादा भोळा चेहरा करू हे सगळं ती रविराजला सांगत असते. मी काकांना त्यांच्याशी फोनवर बोलताना ऐकलं. बाबा मला चोरून नव्हतं ऐकायचं, मला अजिबात आवडत नाही ते, पण महिपतचं नाव ऐकलं आणि मी थांबले. तेव्हा कळलं की काका महिपतच्या केसबद्दल पवार वकिलांशी बोलत आहेत. रविराज म्हणतात, काय बोलत होता. तर प्रिया म्हणते, महिपतला सोडवण्यासाठी वाटेल ते कर, असंच काहीतरी म्हणत होते. प्रिया म्हणते, माझंही काहीतरी चुकलं असेल बाबा. रविराज मनातल्या मनात विचार करतात, या नागराजची लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत. आधी त्या महिपतच्या गुंडांना भेटणं, आता महिपतच्या वकिलाशी बोलणं, त्याला आणखी एक संधी नाही देऊ शकत मी. इकडे अर्जुन चैतन्यवर खूप भडकलेला असतो. चैतन्य गेलाय, पण अर्जुन इकडे आदळापट करतोय. या चैतन्याला का कळत नाही तो किती मोठी चूक करतोय ते. अक्षयला घेऊन यायची काय गरज होती इथे. साई म्हणते, चैतन्य सर तिच्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्यांना सत्य माहीत नाही आहे, मग ते असंच वागणार ना. अर्जुन म्हणतो, तो जर माझं ऐकूनच घेणार नाही तर त्याला सत्य कसं कळेल. मला कळत नाही त्याचा सेन्स कुठे गेला आहे. आणि ती साक्षी, माहीत नाही ती साक्षी सगळ्यांवर काय जादू करते, ही तिच्या ट्रॅपमधून पुढेही बाहेर पडू शकत नाही. सायली म्हणते, शांत व्हा, तुम्ही असा त्रागा केल्याने परिस्थिती सुधारणार आहे का. अर्जुन म्हणतो, साक्षी आणि कुणाचा फोटो दाखवून तरी सुधरेल, पण तो फोटो दाखवण्याचाच चान्सच नाही मिळाला मला चैतन्याला, आणि ते साक्षीसमोर मी तो फोटो नाही दाखवू शकत त्याला. सायली म्हणते, मला नाही वाटत चैतन्य सरांना तो फोटो दाखवून काही उपयोग होईल. अर्जुन म्हणतो, म्हणजे चैतन्य सरांचं प्रेम आंधळ आहे, पण त्यांना पुरावा दाखवून सुद्धा त्यांना ते पटणार नाही. जर आपल्याला चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडवायचं असेल ना, तर आपल्याला नीट काहीतरी वेगळं प्लॅन करावं लागणार, असं काहीतरी जे चैतन्य सरांना नाकारता येणार नाही. रविराजला मस्का लावत असते, बाबा मी काकांशी बोलायला जाणार असेल तर प्लीज माझं नाव नका घेऊ. हे तुम्हाला सांगितलं हे नका सांगू त्यांना, नाहीतर ते चिडतील. आजकाल खूप चिडतात ते माझ्यावर. काकांना जर कळलं ना मी वकिलाबद्दल तुम्हाला सांगितलं तर काकांना वाटेल मी चुगली करणारी मुलगी आहे. रविराज म्हणतात, खरं बोलण्याला चुगली करणं असं म्हणत नाहीत. प्रिया म्हणते, मला असंच वाटतं की माझ्यामुळे आपल्या घरात वाद नको, पण आपला मन चुकत असेल तर आपणच त्याला थांबवायला हवं ना. रविराज म्हणतात, खरं आहे, योग्य तेच केलं असतो, आता काय करायचं ते मी बघेल. आणि सुभेदारांच्या घरी अर्जुनचे वडील आणि आई टेन्शनमध्ये असतात. नक्की चैतन्य आणि अर्जुनमध्ये काय झालं हे विचारण्यासाठी ते सायलीला बोलवून घेतात. अर्जुनची आई विचारते सायलीला, सायली, अर्जुनने चैतन्याला कशाला बोलवलं होतं. चैतन्य त्या मैपतच्या मुलीला घेऊन आला काय, 10 मिनटं थांबला काय, लगेच गेला काय, नक्की काय चाललं हे सगळं. जे वडील म्हणतात, त्यांचं काही भांडण झालं आहे का परत. सायली म्हणते, बाबा भांडण मिटायला आधीचं मिटायला हवं ना.
सायली म्हणते जोपर्यंत चैतन्य भाऊजींसमोर साक्षीचा खरा चेहरा येत नाही तोपर्यंत हा तणाव असंच राहणार आहे. अर्जुनची आई म्हणते म्हणजे अर्जुन असंच आतल्या आत कुदत राहणार आणि स्वतःला त्रास करून घेणार. अर्जुनचे वडील म्हणतात अगं तुम्ही दोघं पटवून द्या ना त्यांना. तुझे साक्षी साक्षी ही त्याच्यासाठी योग्य मुलगी नाही आहे. सायली म्हणते हो बाबा, तेच बोलण्यासाठी चैतन्य भाऊजींना बोलवलं होतं पण ते काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत आणि ते सोबत साक्षीला घेऊन आल्यामुळे त्याच्याशी आम्हाला बोलता नाही आलं. अर्जुनचे वडील म्हणतात मी बोलू का चैतन्याशी. चैतन्य आणि अर्जुन जेवढे जवळ होते ना, जेवढे जवळचे मित्र होते तेवढाच ते एकमेकांचा राग करतायत. त्यामुळे ते दोघं एकमेकांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतसुद्धा नाही आहेत. बाबा म्हणतात मी जर त्याच्याशी शांतपणे बोललो तर तो कदाचित ऐकेल आणि यातून काहीतरी मार्ग निघेल. सायली म्हणते बाबा तुमची काळजी मला कळते पण तुम्ही प्लीज बोलू नका. चैतन्य भाऊजींना साक्षीच्या जाळ्यातून सोडवण्याचं काम हेच करू शकतात. सायली सांगते आम्हाला साक्षीच्या विरोधात नवीन पुरावे हाती लागलेत आणि ह्यांना त्या पुराव्यांचा नक्की उपयोग होईल. अर्जुनची आई म्हणते नवीन पुरावे म्हणजे आणखीन तुम्हाला काय मिळाले. सायली म्हणते सगळं चित्र स्पष्ट झालं की मी स्वतःहून तुम्हाला सगळं सांगेल आणि तोपर्यंत तुम्ही दोघं या तणावात राहू नका. आता सगळं चांगलंच होणार आहे. अर्जुनची आई म्हणते पण तोपर्यंत अर्जुन टेन्शनमध्येच राहणार ना. सायली म्हणते आई तुम्हाला वाटतं मी त्यांना असं राहू देईल. त्यांच्या डोक्यात सध्या साक्षी आणि चैतन्याचे विचार आहेत म्हणून ते इतके टेन्शनमध्ये. पण मी त्यांना या तणावातून लवकरच बाहेर काढेल. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची जबाबदारी माझी. रविराज मैबतच्या वकिलाशी बोलतात आणि पोटभरून त्यांच्याकडनं माहिती काढून घेतात. तू कोणती केस लढतोय सध्या काय वगैरे. ते वकील म्हणतात मैबत शिकरीची केस लढतोय. रविराज म्हणतात ती कोण रिकमेंड करत आहे. ते म्हणाले तुमचे बंधू नागराज. ते वकील म्हणतात खरं सांगू का सर, नागराज किल्लेदार या केसमध्ये एवढा इंटरेस्ट का दाखवत आहेत याचं मला खरं तर आश्चर्य वाटतं आहे. कारण मैपत शिकरेंना तुम्ही आणि अर्जुन सुभेदाराने मग जेलमध्ये पाठवलं आहे याची माहिती आहे मला. मग मी असा विचार केला की तुम्ही भावाभावाने काहीतरी ठरवलं असेल. रविराज म्हणतात नाही आमचं काही ठरलेलं नाही. नागराज मैपतला मदत करतो याच्याशी माझा काहीही संबंध नाही. रविराज म्हणतात असो बोलू नंतर. रविराज म्हणतात तन्वी म्हणत होती ते खरं आहे तर आता नागराजला माफी नाही. सायली घरातल्या घरात अर्जुनला फोन करत असते. अर्जुन म्हणतो सायली मला घरातल्या घरात का फोन करते. अहो लवकरात लवकर तयार होऊन खाली या. अर्जुन म्हणतो आता काय झालं. प्रश्न नका विचारू या लवकर खाली. मी गेटमध्ये तुमची वाट बघते. सायलीने फोन कट केला. अर्जुन म्हणतो फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि तो घाईघाईने खाली जायला निघतो. इकडे साक्षी म्हणते सगळ्या बाजूने नुसतं प्रेशराईज झाल्यासारखं वाटतंय. एकही गोष्ट मनासारखी घडत नाही आहे. पण साक्षी शिकरे अशी हार नाही म्हणणार. मी खूप प्रयत्न करणार आणि या सगळ्यामधून बाहेर पडणार. या सगळ्यामधून मी बाहेर पडणार कारण मी एकटी नाही आहे आणि ती चैतन्याकडे बघत असते. पण चैतन्य वेगळ्याच विचारांमध्ये गुंग झालेलं असतं. ती म्हणते चैतन्य काय मी मगाचपासून एकटीच बोलते कसला विचार करतोय. चैतन्य म्हणतो मी हाच विचार करतोय तो इतका वेड्यासारखा का वागतोय. एवढं सगळं होऊ नये त्याचं तोंड बंद करण्याचा एकच मार्ग आहे. चैतन्य म्हणतो सगळ्या पुराव्यानिशी हे सिद्ध करायचं की वास्तल्य आश्रमाशी तुझी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. ती म्हणते चैतन्य जेव्हापासून ही केस सुरू झाली तेव्हापासून आम्ही हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतो तेव्हा मी तुझा वकील नव्हतो ना. आता मी ते सगळे पुरावे गोळा करतो. चैतन्य म्हणतो मला नक्की विश्वास आहे मला या केसमध्ये असं काहीतरी सापडेल जे याआधी कोणालाही सापडलं नाही. पण साक्षीला खूपच टेन्शन येतं. त्याने हे सिद्ध होईल की तू निर्दोष आहे. साक्षी मनातल्या मनात बोलते तू जास्त खोलात गेलास तर मी निर्दोष नाही तर दोषी आहे हे सिद्ध होईल. मी तुला विलास मर्डर केसपासून कसं दूर ठेवू. आपण एक काम करू. विलासचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी तू सकाळपासून काय काय करत होतीस हे सगळे डिटेल्स मला दे. सकाळी किती वाजता उठली कुठे गेली कुठल्या पार्टीला गेली सगळं डिटेल्स अगदी मला सांग. चैतन्य म्हणतो मला खात्री की यातच काहीतरी सापडेल. साक्षी मान डोलवते आणि म्हणते ओके. चैतन्य म्हणतो कधी सांगशील. साक्षी म्हणते खूप दिवस आहे ना या गोष्टीला मी सगळं आठवते आणि लिहून ठेवते. चैतन्य म्हणतो परफेक्ट आपण दोघं मिळून हे करूया. साक्षी खूप टेन्शनमध्ये आलेली आहे सध्या. अर्जुन खाली येतोय आणि सायलीला स्कूटरवर बघून आश्चर्यचकित होतोय. अर्जुन म्हणतो स्कूटर हेल्मेट अँड मिसेस सायली हे काय कॉम्बिनेशन आहे आणि या कुठे निघाल्यात. हे काय तुम्ही कुठे निघालात. सायली म्हणते तुम्ही नाही आपण दोघेही जातोय. चला फिरायला चाललो आहे आपण. अर्जुन म्हणतो काय फिरायला. अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण एरवीसुद्धा कधी जात नाही फिरायला
आज तर वर्किंग डे आहे आणि आत्ता माझी मीटिंग आहे इम्पॉर्टंट. असं मी फिरायचं काय काढलं आहे? म्हणते कामाच्या दिवशी फिरायला जायचं नाही असा काही नियम आहे का? सायली म्हणते मला सांगा मीटिंगच्या आधी तुमच्याकडे किती वेळ आहे? अर्जुन म्हणतो 15 मिनटं आहेत माझ्याकडे. सायली म्हणते ठीक आहे, मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण 15 मिनटात करूया. अर्जुन म्हणतो तुम्ही काय ठरवलं आहे? मला प्लीज सगळं सांगा, तुमचं काय चाललं आहे हे मला काही कळत नाही आहे. सायली म्हणते तुम्ही किती प्रश्न विचारताय, त्यापेक्षा चला ना लवकर. सायली 15 मिनिटांचा टायमर सेट करते आणि अर्जुनला म्हणते तुमची छान वेळ सुरू होती आता, बसा पटकन. लेफ्ट लेफ्ट राईट राईट करत असतो. सायली चिडते आणि म्हणते गाडी कोण चालवतं, पुढे बसलेला माणूस की मागे बसलेला? तुम्ही मला गाडी चालवू देणार आहेत की नाही? शांत बसा. पुढील भागात आपण पाहतोय अर्जुन आणि सायली 15 मिनिटांच्या डेटवर गेलेल्या असतात आणि मस्त एन्जॉय करत असतात.